नमस्कार. आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज मी आणि माझ्या 2 नंदा आम्ही आमच्या गावी निघालेलो आहोत. उद्या आमच्या गावी ब्राह्मणदेव मंदिर आमचं जे देवस्थान आहे त्याचा वर्धापन दिन आहे. गेल्या वर्षी जीर्णोद्धार झाला होता त्या मंदिराचा आणि आता प्रथम वर्धापन दिन आहे. तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही तिघीजणी गावी जात आहोत. दादरवरून मांडवी ट्रेन आम्ही पकडली आणि आम्ही आता गावी चाललो आहे. गावचा प्रवास काय मी तुम्हाला आता पूर्ण दाखवणार नाही आहे, पण वर्धापन दिनाचा कार्यक्रम कसा झाला, आम्ही कुठे कुठे कसं कसं काय काय फिरलो, काय काय मजा केली, ते सर्व तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या आहेत माझ्या 2 गोड नंदा, शांतीताई आणि स्मिताताई. आमची गाडी जशी वेगात गावाकडे धाव घेत होती तसंच आमचं मन देखील गावच्या ओढीने गावाकडे धाव घेत होतं. पण आम्ही तिघीजणी एकत्र असल्यामुळे गप्पाटप्पा करत आणलेले सर्व पदार्थ फस्त करत मस्त आनंदात आमचा प्रवास खूप छान झाला आणि गावी कधी पोचलो ते आम्हाला देखील कळलं नाही. हुश, पोचलो एकदाचे गावी. हे बघा, गावी पोचल्याबरोबर फणसाने लगडलेल्या झाडाने आमचं स्वागत केलेलं आहे. हे बघा, झाडाला भरपूर फणस लागलेले आहेत. अगदी खालपासून तळापासून ते वरपर्यंत फणस भरपूर लागलेले आहेत. हे फणस अजून कच्चे आहेत. ह्या कच्च्या फणसाची भाजी एवढी अफलातून लागते ना, मला तर खूप आवडते फणसाची भाजी. आज खरंच माझी खूप इच्छा आहे की फणसाची भाजी खायला मिळावी. फणसाची भाजी खायची इच्छा तर आहे, पण आधी घरात तर जावं लागेल त्याच्यासाठी. तर चला आधी आपण घरी जाऊया आणि मग बघूया भाजी करायला मिळते की नाही, ते फणस काढता येतो का बघूया. ओ हो 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 हो, हे बघा, घरी आम्ही पोचलो आणि खळ्यातच माझ्या जाऊबाई फणस कापत आहेत. ऑलरेडी त्यांनी फणस कापायला घेतलेला आहे, म्हणजे आज माझी इच्छा पूर्ण होणार आहे, फणसाची भाजी खायला मिळणार आहे. हे बघा, वहिनी इकडे फणस कापत आहेत. मस्त झाडावरचा ताजा ताजा फणस काढून आणलेला आहे आणि आता वहिनी तो साफ करत आहेत. हे बघा, फणस साफ करणं खूप किचकट असतं, खूप वेळ लागतो फणस साफ करायला. हे बघा, त्यांनी बऱ्यापैकी केलेलं आहे आणि बोंडू देखील आमच्या झाडाचे काढलेले आहेत. घरी पोचल्याबरोबर स्वागत तर आमचं जबरदस्त झालेलं आहे. मला तर खूप आनंद झाला आहे. वहिनींना फणस कापताना बघून मला खूप आनंद झाला आहे, कारण माझी इच्छा पूर्ण होणार आहे फणसाची भाजी खाण्याची. सर्वजण आमच्या घरचे जमलेले होते. मंदिराच्या कार्यक्रमासाठी सगळेच मुंबईवरून गावी आलेले आहेत आणि वहिनी आमच्या आधी सकाळीच आलेल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांनी फणस काढून आणि आता हा फणस साफ करत आहेत. फणस साफ करणं हे खूप किचकट काम आहे, खूप वेळ लागतो आणि भरपूर मेहनत आहे, पण भाजी तितकीच छान लागते. खूप मला आवडते फणसाची भाजी. तर आज फणसाची भाजी तर मिळणारच आहे, सोबत बोंडू देखील खायला मिळणार आहेत. चला आता मी पटापट फ्रेश होते आणि मस्त तिखट मीठ लावून आधी बोंडू खाऊन घेते, मग तुम्हाला आज वहिनी फणसाची भाजी कशी बनवणार आहेत ते दाखवते. चला पटकन तयारीला लागूया. हे बघा, चुलीवर वहिनींनी मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये तेल घालत आहेत. फणसाची भाजी चुलीवरची खूप छान लागते. राई टाकलेली आहे तेलामध्ये आणि आता हिरव्या मिरच्या टाकत आहेत. हे बघा, राई तडतडली मस्त आणि त्याच्यामध्ये आता हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. हिरव्या मिरचीवरच फणसाची भाजी केली जाते. खूप भारी चव लागते फणसाच्या भाजीची. मला तर तोंडाला पाणी सुटलं आहे बघूनच. हे बघा, मस्त मिरच्या परतून घेतलेल्या आहेत. आता कांदा घालत आहेत. 2-3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते कांदे घातलेले आहेत. आता कांदा छान परतून घेत आहेत. हे बघा, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. खूप कमी साहित्यात फणसाची भाजी होते. अगदी 2-3च जिन्नस लागतात फणसाच्या भाजीसाठी. महत्त्वाचा म्हणजे फणस. हे बघा, आता हळद घालत आहेत. किंचितशी हळद घातलेली आहे. आता पुन्हा हे परतून घ्यायचं. आता स्मिताताई मदतीला आलेले आहेत वहिनींच्या. हे बघा, स्मिताताई फणसाची सगळी जे कापं करून घेतलेली होते त्या फोडी सगळ्या आता घालत आहेत. हे बघा, थोडा फणस घातलेला आहे आणि आता हे मिक्स करून घेत आहेत व्यवस्थित. आता उरलेला बाकीचा फणस पण सगळा घालत आहेत. हे बघा, अगदी पातेलं काठोकाठ भरलेलं होतं. मस्त मोठा फणस होता, त्याच्यामुळे भरपूर त्याच्यातले गरे निघाले. हे बघा,
अगदी मिक्स करायलासुद्धा जागा नाही आहे, एवढा पातेलं भरलेलं आहे. मीठ घालत आहेत आता, चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे बघा, मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा आता ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजी. मीठ सगळीकडे व्यवस्थित लागायला हवं. आमचं पातेलं जरा छोटं झालं आहे आणि फणस जास्त आहे, त्याच्यामुळे मिक्स करायला थोडा त्रास होतो आहे वहिनींना. हे बघा, आता वहिनींनी अर्धा पेला पाणी घेतलेलं आहे. हे बघा, अगदी अर्धा पेला पाणी घातलं आहे. जास्त पाणी घातलं तर भाजी पचपचीत होणार, त्याच्यामुळे खूप कमी पाण्यातच ही भाजी वाफेवर शिजवायची आहे. हे बघा, आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत. झाकण ठेवून आणि वाफेवर आता ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आमच्याकडे गावी ही भाजी पेजेबरोबर, तांदळाच्या पेजेबरोबर खातात. खूप छान लागते पेजेबरोबर पण, आणि नुसती खायला देखील खूप मस्त लागते. हे बघा, भाजी शिजलेली आहे आणि आता वहिनी खवणलेला ओला नारळ घालत आहेत वरून आणि मिक्स करत आहेत. ओल्या नारळाने खूप छान चव येते भाजीला. आमच्या तळ कोकणामध्ये पूर्वी लग्नांच्या पंक्तीमध्ये ह्या भाजीला अगदी मानाचं स्थान होतं. ही भाजी लग्नामध्ये पंक्तीत वाढली जायचीच आणि ह्या भाजीला जनता भाजी असं म्हटलं जायचं. पण हल्ली ही भाजी दुर्मिळ होत चाललेली आहे. लग्नांच्या पंक्तीमधून आता ही भाजी दिसत नाही. काही ठिकाणी अजूनही लग्नांमध्ये ही भाजी करत देखील असतील, पण पूर्वी जशी सर्रास लग्नामध्ये ही भाजी असायचीच असायची, तसं मात्र हल्ली होताना दिसत नाही. तर अशी ही दुर्मिळ होत चाललेली फणसाची भाजी, जनता भाजी, माझ्या जाऊबाईंनी आज केलेली आहे. माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. जाऊबाईंनी अतिशय कष्ट घेऊन ही भाजी बनवली आहे, त्याबद्दल जाऊबाईंचे खरंच अगदी मनापासून आभार. आणि तुम्हाला आमच्या जाऊबाईंनी बनवलेली ही फणसाची भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. धन्यवाद.